हाय गाईज, तुमचं स्वागत आहे न्यू व्हिडिओमध्ये. आणि मी तुमचा मिलिंद रोशन रावते ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. आणि आज मी माईक घेऊन आहे कारण की बाहेर पाऊस पडतो आहे, तर जरा नॉईस येतो आहे पावसाचा, तेव्हा मी हा माईक यूज केला आहे, तर तुम्हाला चांगला व्हॉईस यावा म्हणून. आजचा व्हिडिओ जरा अलग होणार आहे कारण की पालघरमध्ये, आपल्या पालघरमध्ये काही गोष्टी रात्री अलगच चालू असतात. तर त्या ठिकाणाबद्दल आज मी तुम्हाला दाखवणार आहेत व्हिडिओ, तर जरा तुम्ही नक्की बघा. तर हा व्हिडिओ भंकस पॉडकास्ट या चॅनलवर अपलोड केला आहे 11 दिवसा अगोदर. तर मला हा विषय आवडला आहे. हॉरर मला खूप आवडतं आणि सर्वांनाच घाबरायला आवडतं, तर मला हा विषय आवडला, तर मी हा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही रील्सवर पण बघितला असेल किंवा त्यांच्या चॅनलवर पण जाऊन बघितला असेल आणि पूर्ण बघायचा असेल त्यांचा पॉडकास्ट तो, तर मी त्यांच्या चॅनलचं लिंक देतो आपल्या DM म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये, तर तिथनं तुम्ही चेकआउट करा. आणि मी फक्त ह्या व्हिडिओमध्ये आपल्या पालघरविषयी जो बोललेला आहे की इथे असं असं झालं आहे, घडलेलं आहे, तेच मी टाकणार आहे, जास्त काही नाही टाकणार. तर जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे त्यांच्या चॅनलची, तिकडे चेकआउट करा. तर चला बघूया आपण हा व्हिडिओ पालघरमधला, जो की आपल्याला आता तिकडे तुम्ही प्रवास रोजचा करत असतील असं मला तरी वाटतं आहे, कारण की त्या रस्त्याने ये जा होत असते आपली दरवेळी. तर चला तो व्हिडिओ बघूया आणि काय काय घडलं आहे त्यांच्या जोडीला ते बघूया. ती सुरुवात व्हायला लागलं आणि सर्वात पहिल्यांदा हे कधी झालेलं आणि तेव्हा तुझं काय रिॲक्शन होतं? तर सर्वात पहिले जेव्हा मला फील झालं तेव्हा आम्ही ट्रॅव्हल करत होतो विरार ईस्टला. खानिवडे माझं मामाचं गाव आहे, तर तिकडे आम्ही लग्नाला गेलेलो. तर आम्हाला पालघरहून जाताना ना एक घाट लागतो, वाघोबा घाट. तुम्ही ऐकलंच असेल वाघोबा घाट. तर आम्ही रात्रीच्या वेळी तिकडून निघालो पालघरवरून, आणि रिटर्न येताना सर्व लग्न वगैरे अटेंड केलं, मस्त चिल होते सर्व. मी, माझे आईबाबा, माझी बहीण आणि माझा कझिन दादा, जो गाडी चालवायला होता. तो मग आम्ही लग्न म्हणजे लेट नाईट लग्न अटेंड करून 1-1:30 वाजता आम्ही रिटर्न येत होतो वाघोबा खिंडीतून. तर इकडे वाघोबाचं मंदिरही आहे. त्याच्या आधीच स्टार्ट करताना म्हणजे वाघोबाच्या खिंडीत माझा एक इन्सिडेंट असं म्हणजे फेस केला मी, किंवा दिसलं मलाही दिसलं. म्हणजे आमच्या 5 जणांमधून फक्त माझी मम्मी होती, तिला नाही दिसलं बिकॉज ती एकदम कॉर्नरच्या सीटवरती होती, म्हणजे लेफ्ट साईडला, आणि आम्ही सर्व ऑलमोस्ट इकडे होते. तर माझा दादा गाडी चालवत होता, माझे पप्पा पुढे बसलेले, आणि मागे मी, माझी दीदी आणि मम्मी. ओके. सो जसं आम्ही घाट एंटर केला, म्हणजे थोडं 1-1.5 किलोमीटर नंतर, तर 1-1:30 वाजलेला. तर आम्ही जात होते आणि आम्ही जस्ट बघितलं की एक कार, म्हणजे हाफ कार, मे बी ॲक्सिडेंट झालं असेल किंवा काय, तर त्याचे पुढच्या 2 सीट्स आणि त्याचा बोनेट, आणि एक माणूस त्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेला आहे, आणि समोर एक बाई उभी आहे, म्हणजे पूर्ण. आणि त्या माणसाची पोझिशन पूर्ण ना अशी, म्हणजे म्हणजे यू टर्न कसं घेतो आपण, पूर्ण अशी होऊन पूर्ण अशी इथपर्यंत, आणि असा बघतोय, आणि समोर बोनेटवरती 2 मुलं बसलेत. तो असं ड्रायव्हिंग सीटवर असा म्हणजे असा बसलाय मी, तर तो असा होऊन पूर्ण असं बघून असं त्या दोघांना बघतोय, आणि समोर त्याच्या, आणि त्या बोनेटवरती 2 मुलं बसलेत, आणि मागे जसा बोनेट संपेल जमिनीवरती एक बाई उभी आहे समोर. हां. फक्त हे व्हिज्युअल्स मला 8 ते 9 सेकंदापर्यंत असं दिसलं. मी एक शब्द नाही बोललो कोणाला, काय नाही, माझ्या पप्पाने कोणाला काय बोललं नाही, मी बोललो नाही, दीदी बोलली, आणि दादाने तर बघितलंच जाता म्हणजे जाता, आणि असं म्हणजे आपली नजर जाते ना एक, कारण एक जशी अशी फ्लॅश, जशी लाल लाईट होत होती, ब्लिंक. तर हे झालं, आणि हे बघितलं व्हिज्युअल्स. माझ्या दीदीने माझा असा हात पकडला. अच्छा. अचानक माझा हात पकडला, आणि मीही काय नाही, मी डोळे बंद करून असं थोडं नॉर्मल झालं. 5 मिनटं झाली, पुढे गेलो. माझा दादा अचानक गाडी फास्ट चालवायला लागला. अचानक म्हणजे अचानक 100, 110, 120, ते पण घाटावरती
यू टर्न्स वगैरे हा, हा, असे हा. एकदम फास्ट चालव. माझ्या पप्पाने विचारलं काय एवढं फास्ट चालवते गाडी, हम्म. हळू चालव. आणि काय भूताचं वगैरे म्हणजे काय दिसलं वगैरे काय असं काय मेन्शन नाही डिस्कस नव्हतं डिस्कस झालं. काहीच केलं नाही आम्ही. हा हिंमतच नाही झाली. बरोबर. हा हा हा. आणि माझा दादा जसं मग गाडी फास्ट चालवला, माझा दादा एवढंच बोलला आणि माझी मम्मी झोपलेली. तर तिला नाही माहिती, तिने त्यांचं लक्ष बघितलंही नाही. नव्हतं. हां. तर माझा दादा एवढंच बोलला, काहीच बोलू नका, फक्त तुमच्या खिडकीच्या बाहेर बघा आणि काहीच बोलू नका, फक्त बघा तुम्ही. मग तिघांनी पण असं बघितलं. ती बाई 120च्या स्पीडने धावा लागलेली कारबरोबर. तुमच्या कार बरोबर. हां. हे रिअल पर्सन कोण धावेल का 120च्या स्पीडने? होऊच शकत नाही. कारची स्पीड ती match कारची करते. स्पीड मॅच करत होती भाई. बापरे. आणि जिथपर्यंत घाट संपत नाही ना, म्हणजे ऑलमोस्ट 7-8 किलोमीटरचा घाट आहे. तर जिथपर्यंत घाट संपत नाही तर तिथपर्यंत होती ती. असं म्हणजे तिचं मे बी हद्द तिची संपली असेल तर मग ती डिसअपिअर झाली. आणि हे फील झालं. आणि हे फील झाल्यानंतर ना मला म्हणजे 2-3 दिवस मला सुचतच नव्हतं. माझ्यावर कोण बिलीव्हही नव्हतं करत. पण मला आणि माझ्या फॅमिलीला माहिती आहे मी काय फेस केले ते. ज्याला दिसलं त्याला दिसलं. समजतं तुम्ही ते. बिलीव्ह करा नाही करा, बट आय नो की मी काय फील केलं ते तुझं फर्स्ट टाइम. आणि त्यानंतर मी खरंच म्हणजे एनर्जीज बिलीव्ह करायला लागलो. म्हणजे असं होईल तर कोणीही बिलीव्ह हा कोणीही बिलीव्ह करेल यार. म्हणजे हा तेच ना, त्या फॅमिलीचं तिथे ऍक्सिडेंट वगैरे काहीतरी हा मे बी झालं असेल. नंतर म्हणजे मी विचारपूसही केली, पण ॲक्च्युअल म्हणजे जास्त कोणाला त्याबद्दल इन्फॉर्मेशन माहिती नाही. फक्त एवढंच बोलतात की तिथे म्हणजे लॉंग टाईम बॅक तिथे एक ॲक्सिडेंट झालेला पूर्ण फॅमिलीचं, आणि फॅमिली पूर्ण ऑन द स्पॉट म्हणजे ऑफ झाली आणि ती कार खाली पडलेली, ॲक्च्युली दर्यातून खाली पडलेली. ओ. तर ही स्टोरी तुम्ही ऐकली आता, तर तुम्हाला कसं वाटलं आहे आता? आणि पुन्हा एक त्यांची अजून एक स्टोरी त्यांच्या दादासोबत घडलेली आहे, तर ती ऐकवतो. ती केळव्याची जी यात्रा भरते तिकडनं येताना झालेली आहे ती गोष्ट, तर ती पण तुम्हाला दाखवतो. चला. एक पालघरमधली स्टोरी आहे. आमच्याकडे एक खाडी आहे, पानेरी खाडी. हा. पानेरी नदी पण बोलू शकतो. तिकडे म्हणजे एक खाडी आहे. तर ही गोष्ट ना माझ्या भावाबरोबर झाले, जे कझिन. ते दोघे ना केळव्याच्या यात्रेला गेलेले रात्री आणि परत येत होते. तर आणि पानेरी म्हणजे खाडी आहे, असं ब्रिज आहे छोटूसा. तर त्या ब्रिजवरती ना त्यांना म्हणजे अचानक गाडी एकदम फास्ट होती त्यांची, फास्ट म्हणजे 50-60च्या स्पीडने. तर लांबूनच ना असा म्हणजे एक माणूस येताना दिसला. तो माणूस म्हणजे कोण, असा पेठा वगैरे बांधलेला धनगर टाईप, म्हणजे ते दूधवाले वगैरे असतात बघ, ते काठी बिठी फिरवतात, असे बरोबर. काठी बिठी फिरवतात असे. आणि ते हाईटला एकदम असे टॉल असतात. हट्टे कट्टे हा. एकदम धिप्पाड असतात. हां. आणि असा 2:30 वाजता आला काठी फिरवत एकटाच, असा फिरत आला तिकडे. आणि माझ्या दादाने गाडी थांबवली लगेच. दोघं होते ते, आणि समोर तो होता. आणि असा मध्ये थांबला, असा येऊन थांबला, बाईकच्या मध्ये येऊन थांबला असा एकदम. आणि म्हणजे असं जसं जवळ येत होता, असं नाही की तो चालत होता, म्हणजे अचानकच गायब होत होता, थोडा पुढे येत होता. आणि हाईट जास्त अजून वाढत होती. बापरे. आणि अचानकच पुढे येत होता, अजून हाईट असं वाढत. तर माझ्या दादाने अशी समजलं त्याला हे काहीतरी वेगळं प्रकार आहे. लगेच टर्न मारली आणि दुसऱ्या रस्त्याने. बापरे. आणि म्हणजे असं काठी फिरत डायरेक्ट ॲटोमॅटिक असं आलेला मध्येच रस्त्यात. आणि असा माहिती आहे ना ते कसे असतात एकदम पेठा वगैरे घालून, धोतर वगैरे, बनियन असं घालून, तसं टाईपमध्ये आलेला, काठी फिरत आलेला. धनगर होता तो राखणदार असू शकतो तिथला, तो त्या जागेवरचा कदाचित. राखणदार नाही, कारण ना तिकडे खूप सारे ॲक्सिडेंट्स होतात त्या जागेवर, खूप सारे. म्हणजे आतापर्यंत मला वाटते कमीत कमी तिकडे 50 ते 60 ॲक्सिडेंट झाले असतील. बापरे. तो एकच झाड आहे, त्या झाडाला जाऊन ठोकतात. आई शपथ. तो एकच झाड आहे, त्या झाडाला जाऊन ठोकतात. आता लकीली काही लोक वाचलेत, काही लोक ऑफ पण झालेत. त्यातला एक माझा तो दादा होता, तो जो मी सांगतोय तुला, त्याला बघितलं, त्याच्या मागे जो बसलेला त्याचाही ॲक्सिडेंट तिकडे झाला, पण तो नॉर्मल वाचला. हां. ओके.
त्याला तोही बोलतो जेव्हा ॲक्सिडेंट झालं तेव्हा मलाही फील झालं कोणतरी एनर्जी अशी पास झाली, असं काहीतरी नुसतं कापड जसं पास झालं माझ्यासमोर आणि मला डिस्ट्रॅक्ट केलं, मी ठोकलो जाऊन, बापरे, असं तोही बोललेला. डेंजर आहे भाई. तिकडे काहीतरी आहे. आणि खूप पालघरमध्ये कोणाला जरी विचारलं ना तू, म्हणजे ऑलमोस्ट ते फेमस आहे की रात्री कोणीच जात नाही तिकडून, येत नाही. तर तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटल्यात आणि काय वाटलं, आपल्या पालघरमध्ये अशा पण गोष्टी घडतात, तर तुम्हाला काय एक्सपिरियन्स आला आहे आणि कसा वाटला व्हिडिओ, तर कमेंटमध्ये कळवा आम्हाला. आणि हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि भंकस ब्रॉडकास्ट या चॅनलला पण सबस्क्राईब करा, कारण की तिथेच त्यांनी हा विषय मांडला, म्हणून आपल्याला पालघरविषयी ही गोष्ट माहिती पडलेली आहे. तर जरा चेकआउट करा ते पण चॅनल. आणि फुल जर ब्रॉडकास्ट बघायचा असेल हा, तर मी लिंक देतो आहे त्यांच्या चॅनलची, पण चॅनल या त्या व्हिडिओची डायरेक्टली मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे. तर चला, असेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन, तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. रोशन रावते ब्लॉग्समध्ये जुडून राहा. तर चला, बाय.